सध्या बदलत्या हवामानामुळे व्हायरल फीवरचं प्रमाण वाढले आणि यामुळे नागरिक अगदी यासाठी त्रस्त आहेत. तरी हे नेमकं कशामुळे होते आणि याची लक्षणे काय आहेत आणि त्यासाठी आपल्याला कोणती काळजी घ्यावी लागणार आहे याच आपण पाहणार आहोत. आणि त्यासाठी आपल्या सोबतच डॉक्टर तन्मय ओरा सर आहेत. तर नमस्कार सर. नमस्कार. मला तुम्हाला असं विचारायचं की आता जे व्हायरल फीवरचं प्रमाण वाढलंय तर ते नेमकं कशामुळे होते? प्रत्येक वर्षी जसं हवामान बदलतं, जसं पावसाळा चालू होतो, ऊन पाऊसचा खेळ चालू होतो, तसं हे आजार येतच असतात. याला आपण कॉमन भाषेत फ्लू म्हणतो. तर सध्याच्या दिवसात जर आम्ही आमच्या प्रॅक्टिसमध्ये बघतो की दोन प्रकारचे व्हायरल फीवर येतात. एक तर रुटीन फ्लू म्हणून जे येतो आणि दुसरे ताप आणि सांधेदुखी, त्याला आपण डेंग्यू चिकनगुन्या असंही म्हणतो. पण साधारण दोन प्रकारचे हे आजार तुम्हाला प्रामुख्याने लोकांना दिसतील. एक तर सर्दी ताप खोकला पडसं, ज्याला आपण कॉमनली फ्लू म्हणतो, आणि दुसरं म्हणजे सांधेदुखी आणि ताप, ज्याला आपण डेंग्यू चिकनगुन्या या ह्याच्यात डिवाइड करतो. तर सर याची लक्षणे काय आहेत किंवा हे संपर्कात आल्यानंतर दुसऱ्याला होण्याची शक्यता आहे का? ह्यामधला जो साधा फ्लू जो असतो तो म्हणजे साधा आपला सर्दी ताप खोकला पडसं, ज्याला आपण म्हणजे आपण प्रत्येकजण लहानपणापासून कित्येक वेळा झालेला असेल. तर हे असतं. यात प्रामुख्याने काय असतं तर ताप येतो, सर्दी खोकला पडसं आणि कधी कधी धाप. आता नॉर्मल 90-95% लोकांमध्ये हा ज्या साध्या जुजबी औषधांनी तो बरा होऊन जातो. पण जे लोक वयस्कर आहेत, ज्यांना डायबिटीज आहे, ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे, ज्यांना कॅन्सर होऊन गेला आहे किंवा ज्यांना किमोथेरपी चालू आहे, अशा लोकांमध्ये हा जरासं जास्त सिरियस होतो. अशा वेळेला तो निमोनियामध्ये कन्वर्ट होणं किंवा त्यांना धाप लागणं आणि अशा वेळेला कधी कधी त्यांना ॲडमिट करावं लागणं, व्हेंटिलेटर लागणं, कधी कधी तो जीवघेणा देखील ठरतो. सध्या आमचा अनुभव जो आत्ता जो ट्रेंड चालू आहे, हा बऱ्याच हे पेशंट हे स्वाईन फ्लूचे निघतात. पण आता स्वाईन फ्लू झाला म्हणून काय लगेच घाबरून जाण्यासारखं काय नसतं, त्याच्यावर उपचार असतात. अच्छा, तरी या सर्वांपासून वाचण्यासाठी कोणती काळजी घ्यावी लागेल सर? हे जे आजार असतात ते बेसिकली तुमच्या ड्रॉपलेट इन्फेक्शनमध्ये म्हणजे श्वासामधनं पसरत असतात. तर जी आपण कोविडमध्ये जी काळजी घेत होतो, हँड वॉशिंग, मास्क वापरणं आणि सोशल डिस्टन्सिंग, या 3 गोष्टी ह्यालाही लागू पडतात. तर तुम्ही क्लीन हँड वॉशिंग करत राहा. मास्क वापरणं ही सर्वात सोपी गोष्ट आहे. म्हणजे रुटीन कामामध्ये तुम्ही मास्क जर वापरत राहिला गर्दीच्या ठिकाणी जाताना किंवा एखादा तुमच्या आजूबाजूला जर कोण सिम्पटमॅटिक रुग्ण असेल, तुम्ही मास्क वापरायला चालू केला तरी यापासून तुम्ही बऱ्यापैकी वाचू शकता. असं सांगण्यासारखं ह्यात मेन हेच आहे की फार अंगावर काढू नका. लोकल डॉक्टरना दाखवा. जर 2-3 दिवसात, हे साधारण 2-3 दिवसात बरे होणारे आजार असतात. त्याच्यावर जर आजार राहायला लागला तर मात्र तुम्ही कुठल्या स्पेशलिस्टला दाखवा. वयस्कर माणसांशी जास्त वेळ अंगावर काढू नका किंवा त्यांच्याशी जास्त खेळू नका. त्या लोकांमध्ये जनरली तुम्ही ॲग्रेसिव्हली ट्रीटमेंट करावीच लागते. ज्यांना डायबिटीज आहे, परत सांगतो, ज्यांना डायबिटीज आहे, ज्यांचं वय जास्त आहे, ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे, उदाहरणार्थ ज्यांना कॅन्सर होऊन गेला आहे, ज्यांना किमोथेरपी चालू आहे, या लोकांमध्ये आपण फार लवकर एखाद्या स्पेशलिस्टला दाखवणं कधी पण चांगलं राहील. आजार वाढल्यावर सगळं करण्यापेक्षा तो वाढू नये म्हणून आपण आधी काळजी घेतली तर बरोबर. दुसरा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सांधेदुखी आणि ताप हे चिकनगुन्या किंवा डेंग्यू सदृश असतो, हे डासांमुळे होतो. हा काय माणसा टू माणसात पसरत नाही. जसा फ्लू एकमेकाकडून पसरतो तसा हा डासांमुळे होणार असतो. तर आपल्या आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता राखणं, जसं आता तुम्हाला कॉर्पोरेशन सांगतं की ड्राय डे पाळा, पाणी साठू देऊ नका, ह्या गोष्टी ह्याला लागू पडतात. ह्याची ट्रीटमेंट ही सिम्प्टोमॅटिक असते. साधे पेन किलर्स ह्याच्यावर लागू पडतात. पेन किलर्स म्हणजे साधे डोलो, पॅरासिटामॉल, अल्ट्रासेट हे घ्यावे. कॉम्बिफ्लॅम, नाईस जे आपण जाऊन फार्मसिस्टकडून घेतो हे टाळावं, कारण याच्यामध्ये प्लेटलेट्स कमी होत जातात. आणि डेंग्यूमध्ये तुम्हाला माहिती आहे की प्लेटलेट्स हा त्यातला सर्वात मेन हे असतो, त्याच्यामुळं जास्त नुकसान होण्याची शक्यता असते. सांधेदुखी बऱ्याच वेळेला ही आठवडे महिनाभर पण राहते. आता तुम्ही व्हॉट्सॲपवर एक पोस्ट वाचत असाल सध्या की पुण्यामध्ये असं एक चिकनगुन्याचा व्हेरियंट आला आहे, त्यांनी नाक काढलं होतं, सांधे दुखतात. हे सगळे ह्याचेच प्रकार असतात. पण हे काय घाबरून जाण्यासारखे नसतात. रुटीन काळजी, रुटीन औषधं वेळेवर उपचार केले तर बरे होण्यासारखे असतात. तर सरांनी आज आपल्याला व्हायरल फीवर कशामुळे होते आणि त्याच्यासाठी आपल्याला नक्की कोणती काळजी घ्यायची याची माहिती दिली. तर अशी लक्षणे आपल्यात काही दिसली तर नक्कीच तुम्ही डॉक्टरशी त्वरित संपर्क साधावा.